नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या कारवाईमध्ये लाखो महिला ह्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेमधून त्या महिला बाहेर काढण्यात आले। त्या महिलांना आता इथून समोर कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दिले जाणार नाहीत। किती महिला आहेत, कारण यापूर्वी आपण आकडा बघला होता, पण आज जो आकडा समोर आलेला आहे तो अतिशय धक्कादायक असा आकडा आहे। कारण इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। कदाचित ही लाडकी बहीण योजना बंद होणार का, असा प्रश्न आता महिलांच्या मनात यायला लागलेला आहे। किती महिला आहेत, त्यांच्या मागची कारणं काय आहेत, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गजानन टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आत्ता सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉनला ऑलवर ठेवायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण नवीन माहितीचा व्हिडिओ पडेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनच्या स्वरूपात तो व्हिडिओ नक्कीच मिळेल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 80 लाख महिला या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेले आहेत। सरकारने त्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे। आता काय कारवाई केली, का त्या महिला बाहेर काढल्यात ते तुम्हाला मी एक एक करून सांगणार आहे। सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी त्यांची ई-KYC वेळेत पूर्ण केली नव्हती। लक्षात घ्या, ई-KYC न केलेल्या महिला आता याच्यामधून बाद करण्यात आल्या, ज्यांनी त्यांची ई-KYC पूर्ण केली नव्हती त्या महिला। दुसरं म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरते वेळेस चुकीची कागदपत्र अपलोड केली होती त्याही महिला या योजनेपासून बाद करण्यात आलेल्या आहेत, योजनेमधून बाहेर काढून टाकण्यात आलेल्या आहेत। आता याच्यानंतर तिसरं म्हणजे काय, तर ज्या महिलांनी त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असं सांगितलं होतं आणि नंतर त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त निघालं, त्याही महिला या योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर ज्या महिलाच्या घरी 4 चाकी वाहने अशाही महिला ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत। पण सर्वप्रथम म्हणजे सर्वात जास्त महिला कोणत्या कारणामुळे जर बाद झाले असतील तर ते कारण म्हणजे त्यांनी त्यांची ई-KYC वेळेत पूर्ण न केल्यामुळं सर्वात जास्त महिला ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत। आता महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की आता परत एकदा लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC संदर्भात आम्हाला मदत मिळणार का, किंवा लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा ई-KYC चालू होणार का, याबाबत सरकारने कोणताही स्पष्ट निर्णय दिलेला नाही किंवा स्पष्ट भूमिका सांगितलेली नाही। त्यामुळं आपण सांगू शकत नाही की ई-KYC साठी अजून तुम्हाला मदत मिळू शकते का, किंवा ई-KYC करण्यासाठी पुढे काही संधी मिळणार का, याबाबत अजूनही काही अपडेट आलेलं नाही। पण आज जे काही अपडेट आलं ते म्हणजे खूप मोठं धक्कादायक अपडेट आहे की 80 लाख महिलांना या योजनेमधून आज बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्याची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत। हे कारण तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर समजून घ्या, या सांगितलेल्या कारणामध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी अडकलेले आहेत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे, बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला, मी सांगितलेले कारण तुम्हाला समजत की नाही, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल की लाडकी बहीण योजनेमधून किती महिला बाद करण्यात आलेत आणि त्याच्या मागची कारणं काय होती। तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी जोडले राहा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद।